चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। परप्रांतीयांची नाभिक व्यवसायातील घुसखोरी थांबवा। चंदगड तालुका नाभिक संघटनेकडून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन। तालुक्यात काही ठिकाणी मराठा समाजातील धनदांडग्यांनी परप्रांतीय बिहारी कारागीर ठेवून नाभिक व्यवसायात प्रवेश केल्याने पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या नाभिकांच्या व्यवसायावर गंडांतर आले। त्याचा निषेध म्हणून गुरुवारी चंदगड तालुका नाभिक संघटनेने दुकान बंद आंदोलन करून तहसीलदार राजेश चव्हाण चंदगड व नगराध्यक्षा प्राची कानेकर नगरपंचायत चंदगड यांना निवेदन देण्यात आले। सलून व्यवसाय हा पारंपरिक नाभिक समाजाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो, पण काही मराठा समाजातील व्यक्तींनी पैशाच्या हव्यासपोटी बाहेरील कारागीर आणून नाभिक समाजावर अन्याय करण्याची सत्र सुरू केली आहे। त्यामुळे आता कुठे चांगले दिवस येऊ लागणाऱ्या नाभिक समाजावर आर्थिक कुऱ्हाड कोसळत असल्याने राज्यातील व जिल्ह्यातील नाभिक संघटक एकत्र येऊन हा मोर्चा काढण्यात आला। सकाळी सुरुवातीला चंदगड येथील रवळनाथ मंदिर मध्ये सर्व समाज बांधवांची बैठक घेऊन या धनदांडग्या मराठा व्यावसायिकांचा निषेध व्यक्त करण्यात आला। त्यानंतर रवळनाथ मंदिर बाजारपेठ ते तहसील कार्यालय असा पायी मोर्चा काढून नगराध्यक्षा प्राची व तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे सहसचिव सयाजीराव झुंजार, पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष मारुती टेपुगडे, जिल्हा नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीर, भुदरगड तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, श्रीराम सेना व हिंदू राष्ट्रसेना बेळगावचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर, तालुका अध्यक्ष महंतेश देसाई, कृष्णा बामणे, मारुती संगपाळ, प्रसाद वाडकर, राजाराम शिवणगेकर, विठ्ठल बामणे, योगेश शिवणगेकर, सागर जाधव, अशोक शिवणगेकर, तालुका अध्यक्ष प्रसाद वाडकर उपस्थित होते।